की मोदींची गॅरंटी वाली व्हॅन ही या देशातील प्रत्येक गावापर्यंत शहरापर्यंत गेलेली आहे आणि त्यामुळे लोकांनी मोदीजींनी केलेली काम आणि कार्य आज समोर आहे। एकूण 54-55 योजना आतापर्यंत त्यांनी दिल्या आणि त्याचा सगळ्यांचा लाभ जनतेला मिळते आणि मोदींना सगळे लोक धन्यवाद देत आहेत, त्यांची प्रशंसा करत आहेत। अशा सारखं काम मोदीजींनी सर्व मंत्र्यांनी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। दादा, पण यावरच करते ठिकठिकाणी विरोध केला जातो। विरोध कुठे करतात? तिथे करायला सांगा ना, तुम्ही जाऊन सांगा। मी आलो आहे जिल्ह्यात, विरोध करून दाखवा ना। चांगल्या कामांना विरोध। महिलांना गॅस मिळतोय, घरोघर पाणी मिळत आहे, संडाची व्यवस्था झाली, गरिबांना घर मिळत आहे, 1.5 ते 2 लाखाचं। अशा सगळ्या चांगल्या योजना आहे। औषधाला 5 लाखापर्यंत मदत मिळते, याला विरोध? काय केलं आयुष्यात उभाटावाल्यांनी ज्याचं तुम्ही नाव घेता त्या पक्षाच्या लोकांनी काय केलं ते सांगा तरी। आयुष्यात कोणाला 5 रुपये औषधाला, 1 किलो धान्याला तर काय दिलं का? आता ठीक आहे, काय काम राहिलंच नाही, आपोआपच संपली का? उभाटा आहे ना, हे आपोआप संपलं, उभाळे आले त्याला। 22 तारखेला हे आहे तर काय आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिरचा शुभारंभ होणार आहे। लोकांसाठी तो खुलं होणार आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून किती नाही ते आम्ही नाही सांगू शकत। ते सगळं पंतप्रधान स्वतः पाहत आहेत, पहिल्या दिवशी कोण आणि नंतर ओपन होणार आहे। पहिल्या दिवशी लिमिटेड सगळ्यांना शक्य नाही आहे। 140 कोटी जनता आहे देशात आहे आणि मंदिराची एवढी मोठी व्याप्ती नाही आहे, त्यामुळे लिमिटेड लोकांना आमंत्रित करतील आणि ते आमंत्रण ज्याला मिळेल त्यालाच प्रवेश आहे, बाकीच्यांना नंतर ओपन आहे। लोकसभेसाठी कुठे वारे आता वाराबन पान पण हालत नाही। अशा वेळी उदय सामंतांनी काय म्हटलंय की आपल्याकडे 8.5 लाख मतं आहेत, त्यामुळे शिवसेनेचाच उमेदवार इथे असेल असं त्यांनी म्हटलंय। आता उदय सामंत बोलतील तसंच होईल असं सांगता येत नाही। आम्ही ओरिजिनल पहिल्यापासून आहोत भारतीय जनता। मी भले कुठूनही आलो असलो तरी भाजपच्या पक्षात आहे, आमचा क्लेम कायम आहे। आता कोण उमेदवार आम्ही आमचा पक्ष ठरवेल, त्यामुळे उदय सामंतने या विषयावर भाष्य करू नये असं मला वाटतं। मी करतो का मग आमचं तुमचं असं नाही। जेव्हा नांदायचं असतं किंवा मंगळसूत्र घातलं ना, त्याचं पावित्र्य ठेवायचं, युतीचं पावित्र्य ठेवायचं। दादा, अजून एक प्रश्न, गुजरातला जाण्यावर रणकंदार माजत असताना महानंदा डेअरीचा प्रकल्प गुजरातला जातो अशी चर्चा सुरू झाली। म्हणजे तुम्हाला कुठून बातम्या येतात मला माहीत नाही। महानंदा डेअरी ही केंद्राची NDB जी आहे ना, त्यांनी चालवायला घ्यावी। आपल्या जिल्ह्यातली मॅक्झिमम मुलींना मी त्या डेअरीत लावलं, 350 मुलं मी नोकरी लावले आहेत त्या ठिकाणी। ते सगळे बहुतांशी आले होते आणि त्याप्रमाणे मी संबंधित खात्याशी बोललो, अधिकाऱ्यांना बोलवलं माझ्या कॅबिनमध्ये दिल्लीला आणि त्यांना बोललं ही डेअरी तुम्ही घ्या आणि चालवा। तर प्रकल्प जात नाही, प्रकल्प तिथेच गोरेगावला राहणार। हाताळण्याचं काम NDB ही डेअरी करणार आणि अजून नक्की झालं नाही आहे। तुम्ही आत्ताच जर विरोध एक तर 6 महिने त्यांना पगार नाही आहे, मग तुम्ही चॅनलचं मी त्यांना नाव सांगेन आणि यांच्याकडून पगार घेऊन येऊन सांगेन। खरं सांगतोय त्याबद्दल कोण 6 महिने बंद आहेत, पगार नाही, कोण काय बोललं नाही। मी त्यांना बोलून राज्यात नाही, मी त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला सांगितलं ताबडतोब करा। अजून एक सांगतो, ही कोकण रेल्वे 6,000 कोटीचं कर्ज आहे। मला तुम्ही केळसवाणी काय पाठिंबा काय आहे? उद्धव ठाकरेला पाठिंबा देऊन काय इफेक्ट होणार मला तुम्ही सांगा। उलट सुटणारा प्रश्न सुटणार नाही, मी तुम्हाला आत्ता सांगतो। त्याने अपशगुन करू नये, जाऊ नये। कोण विचारतोय त्याला? आम्ही नाही कोण विचार। डुबणाऱ्या जहाजात बसलेला माणूस डुबतो आता पायी दिसत नाही, आता केस कुठेतरी वर दिसतं पाण्याच्या वर, डुबणार। आता कोणाला पाठिंबा दिला तो मेला समजा, डुबला। आदित्य ठाकरेचे वडील मुख्यमंत्री असताना तीच जमीन
कोणी मागणी केली होती? मला विचारा ना, मुंबईच्या कानाकोपऱ्यात. हे ठाकरे लोक प्रयत्नशील होते रेसकोर्सची गिळकृत करायला जमीन. त्यामुळे काय असेल स्पष्ट बोल ना म्हणा. ज्याच्याकडे पैसे असतील, ज्याला मान्य, कोण जबरदस्ती करायची गरज नाही. महानगरपालिका एवढी वर्ष होती, काय केलं तिथे? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.